नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मजेत? मला माहिती आहे तुम्हा सर्वांना घाई झालेली आहे की सर आम्हाला कधी कॉलेज भेटणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे 11th ऑनलाईन ऍडमिशनची ती दिवसेंदिवस वेळ लांबणीवर जात आहे आणि म्हणून पालकही संतप्त आहेत, विद्यार्थी देखील संतप्त आहेत. पण तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट मी सांगतो, जरी ही प्रक्रिया लांबणीवर गेलेली असली तरी सुद्धा आपल्याकडे तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि मला वाटतंय आता याच तारखांना आपल्याला कॉलेज देखील मिळणार आहे. बरोबर आहे? तर सगळ्यात महत्वाची आपण आहेत सध्या वेबसाईटवर आणि वेबसाईटवर एक नोटीस आलेली आहे. ती नोटीस नेमकी काय आहे बघा. आता आपल्या त्या नोटीस मध्ये समजेल बघा. ओके, थोडं पुढे येऊ द्या. आपल्याला नोटीस मध्ये समजेल की द पिरियड ऑफ रेज ग्रेव्हन्स ऑन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 7 जून 2025 ते 9 जून 2025 अँड नेक्स्ट द जनरल मेरिट लिस्ट, जनरल फायनल मेरिट लिस्ट विल बी पब्लिश ऑन 11th जून 2025. म्हणजे आता आपल्याकडे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली होती आणि आता आपल्याकडे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि ती येणार आहे उद्या, अर्थातच 11 जून 2025 ला. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमचा फायनल मेरिट नंबर काय आहे हे समजणार आहे. आता पुढे येऊयात आपल्या शेड्यूल मध्ये. बघा, शेड्यूल मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं लक्षात येईल की आपल्याला कॉलेज कधी भेटणार आहे. ओके, चला. काल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता, पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर आम्हाला नेमकं असं डेट सांगा, फिक्स डेट सांगा की या फिक्स डेटला आम्हा सर्वांना कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार आहे किंवा आम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे माहिती होणार आहे. तर तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याकडे 5 जूनला प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट आली होती. 11 जूनला फायनलायझेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट, म्हणजे 11 जूनला फायनल जनरल मेरिट लिस्ट होणार आहे. त्याच्यानंतर 12 जून ते 14 जून जनरल कोटा जो होता, म्हणजे कोटा जो ऍडमिशन होता, मेरिट कोटा, त्याच्या सॉरी मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, याचे कॉलेज लेवलला ऍडमिशन होणार आहेत. त्याच्यानंतर 17 जूनला कॅप राऊंड फर्स्ट ची यादी जाहीर होणार आहे आणि 26 जून 2025 ला तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे याची यादी जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर 27 जून ते 3 जुलै तुम्ही त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जाऊन ऍडमिशन करायचं आहे. तर गोष्ट लक्षात ठेवा, तारीख आहे 26 जून 2025. तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे याची तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, सर प्रोसेस लांबणीवर गेली आहे, अजून प्रोसेस लांबणीवर जाऊ शकते का? तर याचं टेंटेटिव्ह उत्तर आहे नाही, आता प्रोसेस लांबणीवर जाणार नाही. कारण सगळ्या ज्या टेक्निकल प्रोसेस होत्या, ज्या सगळ्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या झालेल्या आहेत. बरोबर आहे? आता कॅप राऊंड 1 चा जो प्रोसेस होणार आहे 26 जूनला तुम्हाला तुमचं कॉलेज माहिती होणार आहे. त्याच्यानंतर 27 जून पासून 3 जुलै पर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकता. 5 जुलैला वॅकेंट लिस्ट जाहीर होणार आहे. त्याच्यानंतर कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 असे कॅप राऊंड होणार आहेत. बरोबर आहे? तर ह्या होत्या दोन महत्वाच्या गोष्टी. 11 जून 2025 ला फायनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे आणि 26 जून 2025 ला तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे माहिती होणार आहे आणि 3 जुलै पर्यंत तुमचे ऍडमिशन्स होणार आहेत फर्स्ट राऊंडचे. आता ऍडमिशन्स तर झाले, कॉलेजचा विषय तर संपला, पण तुम्ही सुद्धा एका बेस्ट कोचिंगच्या जर शोधात असाल, बेस्ट ट्युशनच्या शोधात असेल तर हा तुमचा शोध संपतोय वेदांतूमध्ये. कारण वेदांतू महाराष्ट्र तुमच्यासाठी घेऊन आला आहे महाराष्ट्रात वेदांतूचे लर्निंग सेंटर्स आणि हे 100% ऑफलाईन क्लासेस आहेत जे तुम्हाला प्रोव्हाइड करतात भारतातले टॉप फॅकल्टीज. येस, त्याच्यासोबत कारण आमचे टॉप फॅकल्टीज हे पूर्ण देशभरामध्ये 2000 पेक्षा जास्त आहेत आणि त्यांना आम्ही एकदम ट्रेनिंग देऊन तयार केलं आहे. हे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. त्याच्यासोबतच एक तुम्हाला डेडिकेटेड अकॅडमिक मेंटर दिला जाणार आहे, जो मेंटर तुमच्या अकॅडमिक, नॉन अकॅडमिक सगळ्या गोष्टींवर तुमच्यासोबत चर्चा करेल, तुमचा एक मित्र बनून तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्या यशामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करेल. याच्यानंतर 3 वे डाऊट सपोर्ट असणार आहे. तुम्ही क्लासरूम मध्ये असाल, तुम्ही क्लासरूमच्या बाहेर असाल, त्याच्यानंतर तुम्ही घरी असाल, या तीनही ठिकाणी तुमचे डाऊट्स आम्ही क्लिअर करू. आणि याच्यानंतर पूर्णपणे आमचे हायटेक क्लासेस आहेत, डिजिटल क्लासेस आहेत, तुम्हाला स्मार्ट क्लिकर्स प्रोव्हाइड केले जातील, त्याच्या माध्यमातून तुम्ही आन्सर्स लिहू शकता किंवा आन्सर्स सांगू शकता. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे या ऑफलाईन सेंटरवर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 90% पर्यंत, म्हणजे 90% तुम्ही स्कॉलरशिप मिळवू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेला आहे, तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आमच्या IVSAT या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त 8% जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत
तर वेट कसला करताय, घाई करा आणि आमच्या ऑफलाईन सेंटरला व्हिजिट करा. त्याच्यासोबतच आमचे ऑफलाईन सेंटर PCMC स्वारगेट औंध सिंहगड अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी आहेत. तर पटापट जाऊया आणि ऑफलाईन सेंटरमध्ये ऍडमिशन घेऊया. दोन गोष्टी लक्षात ठेवा, 11 जून 2025 फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्याच्यानंतर 26 जून 2025 तुम्हाला तुमचं कॉलेज अलोकेट होणार आहे. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.